तर नाशिकमध्ये सुद्धा उद्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारीही करण्यात आलेली आहे। मतदान केंद्रावर लागणारे साहित्य वाटपाला सुरुवात झाली। मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। थेट जाऊया, आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, मुंबईतल्या निवडणुकीकडे जसं लक्ष आहे तसंच या टप्प्यातला अगदी प्रतिष्ठेचा आणि सगळ्यांचं लक्ष असणारा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिकचा। उद्या तिथे मतदान पार पडते, कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय योगेश? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? या टप्प्यातलं जे मतदान आहे त्यात मुंबईकडे जसं लक्ष लागलेलं आहे तसंच नाशिककडे विशेषतः लक्ष लागलेलं आहे। तर उद्या मतदान होत असताना तयारी नेमकी कशी झाली? मतदानाची तयारी ही सुरू झालेली आहे, ती नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। तून आपण बघू शकतो की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पटांगणातून संपूर्ण मतदारसंघामध्ये, जिल्ह्यातल्या मतदारसंघामध्ये लागणाऱ्या साहित्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे। आपण बघू शकतो की साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र देवळाली विधानसभा मतदारसंघ म्हणजे विधानसभा मतदारसंघानिहाय आता हे वाटप सुरू झालेलं आहे। सर्व जितके सरकारी कर्मचारी आहेत, शासकीय कर्मचारी आहेत, त्यांची अपॉइंटमेंट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ही सर्वजण आता आपलं साहित्य ताब्यात घेऊन आपापल्या केंद्रावर रवाना होत आहेत। यासाठी एसटी महामंडळ, सिटी बसेस नाशिकच्या या सर्वांना या ठिकाणी हायर करण्यात आलं आहे आणि सर्वजणांची लगबग आपल्याला या ठिकाणी दिसून येते। या ठिकाणी मतदान पेट्या आहेत, मतदानाचं साहित्य आहे, जे काही कागदपत्र लागतात ते कागदपत्र आहेत आणि छोट्या छोट्या बारीक गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी देण्याचं काम अधिकारी करताना दिसत आहेत। आपण बघू शकतो या इकडच्या बाजूला हे सगळं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचं कार्यालय, अभिरक्षा कक्ष ज्याला आपण स्ट्रॉंग रूम म्हणतो, ती या ठिकाणी आहे। इथून हे सर्व साहित्य वाटप केलं जातं। खरं तर जर आपण बघितलं, नाशिक जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघांचं मतदान उद्या आहे, ज्यामध्ये दिंडोरी मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघ, नाशिक लोकसभा मतदारसंघांचं मतदान उद्या या ठिकाणी करण्यात येईल। या जवळजवळ 18 लाख मतदार हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात, तर 20 लाख मतदार हे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। जवळजवळ 1100 ते 1200 मतदान केंद्र हे या ठिकाणी आहेत आणि याची सर्व तयारी, जय्यत तयारी ही या ठिकाणी सुरू झाली आहे। यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। प्रत्येक विभागामध्ये DCPची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे एकूणच संवेदनशील असलेल्या या काही केंद्रांवर मोठी कुमक ही नाशिक पोलिसांची, महाराष्ट्र पोलिसांची, त्याबरोबर बाहेरचे काही स्पेशल यंत्रणा या ठिकाणी मागवण्यात आल्या आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर आता उद्या जिथे मतदान होणार आहे त्या ठिकाणची तयारी आता पूर्ण झालेली आहे।